नमस्कार. अमृतवेल या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण प्रत्येकजण आपल्या स्वतःच्या भावविश्वाचा एक शोध घेत असतो. हा शोध घेताना ही जी प्रक्रिया आहे ही अखंड चालणारी असते. ही प्रक्रिया काही लोक जी लेखक मंडळी असतात किंवा कवी असतात, कवयित्री असतात, हे कागदावर उतरवायचा प्रयत्न करतात आणि ती साक्षेप म्हणून आपल्या समोर ठेवतात. आज आपण असाच काहीतरी अनुभव घ्यायचं ठरवलेलं आहे आणि म्हणून कवितेबद्दल आज जास्तीत जास्त बोलायचं आहे. आणि कवयित्री म्हणून जे आपल्याकडे आलेले आहेत त्यांचं नाव आहे वैजयंती विंझे आपटे. त्यांचं आपण स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. आजच्या अमृतवेलच्या कार्यक्रमात तुमचं मी मनापासून स्वागत करते. धन्यवाद. वैजयंती ताईंच्याबद्दल सांगायचं झालं तर त्या कविता लिहित गेल्या आणि त्या खूप लहान वयापासून कविता लिहितात. कविता लिहित असतानाच वेब डिझाईनही त्या उत्तम करतात आणि त्यांचा तो व्यवसाय आहे. हे सगळं कसं काय जमतं हे आता आपण त्यांच्याचकडून ऐकूया. आणि कविता हा कसा एक आत्मशोध असू शकतो याच्यावरही आपण त्यांच्याशी आज बोलणार आहोत. वैजयंती ताई, जेव्हा मी तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारते की तुम्ही लहानपणापासून कविता करताय, तो जो तुमची पहिली कविता कागदावरती उतरवली गेली तो एक वेगळा अनुभव आहे. तर तो अनुभव मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. मी माझी पहिली कविता 12वीत असताना केली. म्हणजे वयाच्या 18व्या वर्षी मी माझी पहिली कविता केली. तर जेव्हा आमचा मॅथ्सचा पेपर होता तर त्याच्या आदल्या दिवशी मी माझी पहिली कविता केली. म्हणजे आता माझा असा अनुभव आहे की आपल्यावरती तो जेव्हा ताण असतो तर तो ताण आपल्याला रिलीज करण्यासाठी आपण कुठेतरी त्याचं एक माध्यम शोधत असतो. मग जो चित्रकार असेल तर तो चित्र काढत असेल, मूर्तिकार असेल तर तो मूर्ती घडवत असेल, तर जो शब्दांशी खेळतो तर तो आपल्या कवितेमधून किंवा आपल्या लिखाणामधून त्याचा आपल्या मनावरचा ताण हलका करत असेल. तर जेव्हा आमचा मॅथ्सचा पेपर होता तेव्हा पहिली कविता मी माझ्या मॅथ्सच्या आदल्या दिवशी केली. म्हणजे मला गणित मध्ये विशेष रुची नसल्यामुळे सुद्धा असेल किंवा असेल, मी माझी जी पहिली कविता होती ती तेव्हाच केली. त्याचा विषय काय होता? त्याचा विषय होता, मी तेव्हा ती सावली म्हणून कविता केली होती. तर ती कविता होती ती आत्मशोधाचीच होती. म्हणजे मला काहीतरी करायचंय पण मला ते सापडत नाहीये. तर ते सापडण्यासाठी तुम्हाला कुठेतरी पंख तुम्हाला मिळाले पाहिजेत किंवा तुम्ही पंख शोधताय. तर अशा प्रकारची ती माझी पहिली कविता होती. आपण जेव्हा असं कविता म्हणतो ना त्यावेळेला कविता स्फुरणं किंवा एक मनामध्ये काहीतरी कल्पना असतात आणि त्या लेखनाच्या स्वरूपामध्ये उतरवता येणं ही प्रक्रिया जी आहे ना, आम्ही कविता करत नाही, आम्ही लेखक नाही, आम्ही लेखिका नाही, तेव्हा हा जी प्रक्रिया ही मला जाणून घ्यायला आवडेल की ही नेमकी कशी असते. कसं आहे आता की प्रेरणा, प्रतिमा आणि प्रत्यक्ष म्हणजे त्याचं दृश्य रूप हे जेव्हा तुम्हाला समजतं तेव्हा ती कलाकाराच्या हातून एक कविता उतरली जाते. उदाहरणार्थ म्हणजे आता समजा मला एखादा दगड दिसतोय पण त्या दगडामध्ये एखाद्याला फक्त काच दिसेल पण त्या दगडामध्ये मला त्याचं मूर्तरूप दिसू शकतं. तर त्या दगडामधून मी प्रवाळसारखी कविता करू शकते किंवा ज्याला दगड दिसतो त्याच्यातून तो मूर्ती घडवू शकतो. तर बघणाऱ्याच्या दृष्टिकोनावरती आहे ते की तुम्ही कसं बघता प्रत्येक गोष्टीकडे. तर त्या बघणाऱ्याच्या नजरेतून ती कविता तुम्हाला दिसू शकते. आणि कवितेचे पुष्कळ प्रकार आहेत. तर हे प्रत्येक प्रकार हाताळताना किंवा प्रत्येक प्रकाराचा अभ्यास तुम्ही केलाय का? आता मी जेव्हा पहिल्यांदा कविता करायला घेतली तेव्हा मी मुक्तछंदामध्येच करत होते आणि अजूनही तुम्ही बघाल तर मी 95% कविता मुक्तछंदामध्येच करते. याला काही विशिष्ट कारण आहे का? त्याला विशिष्ट कारण असं काही नाहीये. पण मुक्तछंदातून जेव्हा तुम्ही लयबद्ध कवितांकडे किंवा छंदोबद्ध कवितांकडे जाता तेव्हा तुम्हाला ती लय समजली पाहिजे, तुमच्यामध्ये तो नाद असला पाहिजे. तर ती जी लय तुमच्या अंगामध्ये जर भिनली तर जेव्हा तुमच्या हृदयातून शब्द येतात तेव्हा त्या शब्दाला तो नाद प्राप्त होतो आणि येणारे शब्द ते लयीमध्येच आणि नादामध्येच येतात. तर त्यासाठी तुम्हाला थोडं तरी लयीचं ज्ञान असायला पाहिजे. तर जेव्हा ते शब्द तुमच्यामध्ये लय जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही येणारे शब्द तुम्हाला ते मुक्तछंदामध्येच बाहेर पडतात. आणि जेव्हा तुम्हाला तो मात्रावृत्तांचा किंवा खंडांचा अभ्यास असतो तर तेव्हा स्फुरणारी कविता जी असते ती लयबद्धच स्फुरली जाते. पण मुक्तछंदामध्ये असं म्हणतात की मुक्तछंद असला एकदा तुम्ही मुक्तछंदाचा अभ्यास करून त्या गोष्टी पुढे न्यायच्या ठरवल्या की त्याला फारसं असं बांधलं नाही गेलं तरी चालतं. हे एक कारण मुक्तछंदाच्या मध्ये असण्याचं असू शकतं का? असू शकतं म्हणजे आहेच. कारण मुक्तछंदाला यमकाचं कुठल्याही प्रकारचं बंधन नाहीये. त्याला लय, ताल, नाद नसला तरी नाद पाहिजे पण लय, ताल असलाच पाहिजे असं त्याच्यावरती बंधन नाहीये. पण त्याच्यामध्ये आशय घनता असली पाहिजे. हे मुक्तछंदाचं म्हणजे त्या मुक्तछंदामध्ये आशय घनता असली पाहिजे हेच त्याचं पहिलं वैशिष्ट्य असं आपण म्हणू शकतो. तर त्यामुळे जेव्हा मला कविता स्फुरते तेव्हा मला त्याचा जर आशय दिसत असेल तर तो आशय मी मुक्तछंदामध्ये मांडते.
जेव्हा मला आशय दिसतो आणि मला त्याच्यातली जर लय पण मला सापडली तर येणारी कविता ही तुमच्या छंदोबद्ध प्रकारानेच ती येऊ शकते. मग त्याच्यामध्ये जर मला एखादं भुजंगप्रयाद वृत्त मला आवडत असेल की मला वसंत तिलक आवडत असेल आणि त्याचे मला मात्रा खंड जर मला मुखोद्गत असतील तर येणारी जी वाक्यरचना आहे किंवा जी शब्द जे आहेत ते त्या बरोबर त्या लयीमध्येच पकडले जातात आणि काव्य निर्माण होतं. पण जर तुम्हाला त्याचं लयी तालाचं जर तुम्हाला ज्ञान नसेल किंवा तुम्हाला त्याची आवड नसेल तर तुम्ही फक्त जर आशयावरती जर तुम्ही लक्ष केंद्रित करत असाल तर येणारी कविता तुमची मुक्तछंदामध्येच. पण म्हणजे संगीताचं ज्ञान असणं आवश्यक आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का? संगीताचं ज्ञान असं नाही, पण तुम्हाला त्याच्यामध्ये लय असली पाहिजे. म्हणजे आता एखादं आपण वाक्य म्हणायला गेलो तर प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने ते वाक्य म्हणेल. म्हणजे एखादा त्याच्यामध्ये कुठचा तरी भाव ओतून म्हणेल किंवा कोणीतरी नुसतंच साधं वाक्य म्हणेल. तर जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये लयीच्या तालामध्ये म्हणजे जेव्हा आता एखादा तुम्ही 1 2 3 4 1 2 3 4 असं करून जेव्हा तुम्ही ते वाक्य म्हटलं जातं तेव्हा त्याच्यामध्ये लय येतेच आहे. पण मी ते नुसतं 1 2 3 4 असं म्हटलं तर त्याच्यामध्ये लय कुठची नाहीये, पण ते वाक्य आशय त्याच्यातनं समजला जातोय. सो जेव्हा आशय घनता तुम्हाला दाखवायची असेल किंवा जी यायला पाहिजे असेल तर तेव्हा ते कविता मुक्तछंदामध्येच येते. बरं, आत्मशोध जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला एक आत्मपरीक्षणाचा त्याच्यामध्ये एक भाग येतो की तुम्हाला जे अनुभव येतात, तुम्ही स्वतःबद्दलचा जो शोध घेता तो तुम्ही कुठेतरी मांडायचा प्रयत्न करता, ते व्यक्त व्हायचा प्रयत्न करता. तर आत्मशोध असं जर आपण म्हटलं तर तुम्हाला आत्तापर्यंतचा तुमचा अनुभव कविता आणि आत्मशोध ह्याच्याकडे जाणारा कसा वाटतो? कविता करताना तुम्हाला सर्वसाधारणपणे तुमचा आत्मशोधच असतो. म्हणजे मला एखादी गोष्ट बघून काय वाटतंय तर ती गोष्ट तुम्ही मांडणं म्हणजे तो आत्मशोधच आहे. आता एखादा मी जर पक्षी बघितला तर त्या पक्षामध्ये प्रत्येकाला वेगवेगळं काही दिसेल. मला असं वाटेल की अरे पक्षी भरारी घेतोय, एखाद्याला वाटेल पक्षी नुसतं झाडावर बसतोय, एखाद्याला वाटेल नुसतंच तो काय कीटक खातोय. सो तुम्ही जेव्हा बघत जाता तेव्हा मला काय वाटतं की अरे मी ह्या पक्षासारखी जर भरारी घेतली तर हा जो तुमचा आत्मशोध घेण्याचा जो प्रक्रिया आहे तर ही तुम्ही कवितांमधून तुम्ही मांडता. सो कविता हा एक प्रकारचा आत्मशोध आहे. कलाकाराला आत्मशोधाची गरज आहे. कल्पना आणि आत्मशोधाचा उत्तम समेळ झाला तरच काहीतरी समोर येऊ शकतं. आणि मग ती छंदबद्ध पाहिजे, ती तालबद्ध पाहिजे, अशा सगळ्या गोष्टींचं खरोखर भान ठेवून लिहिणारा लिहितो का ते लिहिण्यात ते आपोआप समाविष्ट होतं? हे तुम्ही भान कसं ठेवता त्याच्यावरती आहे. म्हणजे आता असं म्हटलं जातं की एखादा कलाकार आहे तो ट्रान्समध्ये जाऊन करतो, मग त्याला त्यावेळेला कदाचित समजत सुद्धा नसेल की आपण ऍक्च्युअल काय लिहितोय. तर ते तुमच्या अक्षरातून तुमच्या लेखणीतून ते भरभर उतरत जात असेल आणि नंतर तुम्ही वाचल्यानंतर कळत असेल अरे मी इतकी छान कविता लिहिली. किंवा एखादा जो असेल तो काय करत असेल की जाणून बुजून आपण ते शब्द उतरवून त्याच्यामध्ये जर लिहित असो तर ती येणारी कविता ऍक्च्युअल लिहिताना तुम्हाला ती प्रत्येक वेळी समजत जात असेल की मी आता हे वाक्य लिहिलंय, मी हे वाक्य लिहिलंय, मला हे शब्द नकोय, मला दुसरा शब्द पाहिजे. सो त्याच्यामध्ये सुद्धा प्रकार आहे. जेव्हा तुम्ही ट्रान्समध्ये जाऊन लिहिता तेव्हा तुम्हाला ती कळतच नाही की ती कविता कशी तयार झाली. तुम्हाला सगळी झाल्यानंतर तुम्ही ती वाचता, म्हणजे ती आपोआप लिहिली जाते, म्हणजे ती आपोआप तुमच्या हातातून उतरली जाते कविता. आता तुम्ही जे आपण बोलतोय त्याच्याशी थोडंसं सुसंगत अशी तुम्ही एखादी कविता आम्हाला म्हणजे ऐकवून दाखवाल का? आणि ती तुमची कुठली असेल असं तुम्हाला वाटतंय? माझ्या कवितांच्या पुस्तकांमध्ये एक कविता आहे तर ती मी तुम्हाला वाचून दाखवते. मी माझी पहिली कविता केली तीच मी वाचून दाखवते. म्हणजे पहिली कविता होती मोनालिसा. तर मी ती कविता तुम्हाला वाचून दाखवते. म्हणजे ती चित्रकाराच्या नजरेतून केलेली कविता आहे की चित्रकार जो आहे तो नुसते रंग आणि रेषांच्या माध्यमातून तो कविता लिहितोय, पण जेव्हा तो करतो तेव्हा त्याची प्रत्यक्ष काय भूमिका आहे ती मी ती शब्दामध्ये मांडलेली. तर मी ती कविता तुम्हाला वाचून दाखवते. सावली नाही पण मोनालिसा मी ती जवळजवळ आगेमागेच केलेली आहे. सावली आणि त्याच्यानंतर 3-4 दिवसांनी मी मोनालिसा कविता केलेली आहे. मोनालिसामध्ये नेमकं काय म्हटलंय तुम्ही? आम्हाला ते म्हणजे कविताबद्ध स्वरूपामध्ये ऐकायला आवडेल. आणि मोनालिसा करत असताना मनात विचार नेमके काय होते आणि सावली करत असताना नेमके विचार काय होते? तर मी जसं म्हटलं की सावली जेव्हा मी कविता लिहिली तेव्हा माझा एकतर गणिताचा पेपर होता, तर त्यामुळे मला त्याच्यामध्ये बहुतेक त्या गणिताची उत्तरं सापडत नव्हती. तर ती उत्तरं मला माझ्या सावली कवितेमध्ये सापडली आणि मग त्याच्यातून माझी सावली कविता केली गेली. आणि जेव्हा मी मोनालिसा करत होते तर तेव्हा मी एखादं असं कुठेतरी चित्र बघत होते, पण त्या चित्रामध्ये मला समजत नव्हतं की नक्की आहे काय. म्हणजे आता कसं ॲबस्ट्रॅक्ट चित्र असतं त्याच्यातून ज्याला चित्र कळत नाही त्याला काहीच कळत नाही त्याच्यामध्ये की नक्की त्या चित्रकाराला काय म्हणायचंय. तर तेव्हा मी त्या चित्रकाराच्या भावनेतून ती केलेली कविता आहे मोनालिसा. आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल ती. कवितेचं नाव आहे मोनालिसा. कॅनव्हसवर उतरणाऱ्या रेषांना
नसतोच कधी स्वतःचा आकार. कॅनव्हसवर उतरणाऱ्या रेषांना नसतोच कधी स्वतःचा आकार. ते तर असतं चित्रकाराच्या मनातील प्रतिमांचं दर्शन. ते असतं चित्रकाराच्या मनातील प्रतिमांचं दर्शन. त्या रेषानंतर करून उठतात बंड, पण अंगावरचे साखळदंड घट्ट असतात बसलेले. बंड करून उठणाऱ्या रेषांना नसतो स्वतःचा आवाज सुद्धा. बंड करून उठणाऱ्या रेषांना नसतो स्वतःचा आवाज सुद्धा. एक रेषा दुसरी रेषा, एक भावना दुसरी भावना, जोडून होतात प्रतिमा साकार. प्रतिमांशी चित्रकाराचं असतं सृजनत्वाचं नातं. प्रतिमांशी चित्रकाराचं असतं सृजनत्वाचं नातं. बंड करून उठलेल्या रेषा हरवू नयेत कायमच्याच, म्हणून चित्रकार बद्ध करतो स्वतःच्या कुंचल्यानं. ते देखील कायमस्वरूपी मोनालिसाच्या रूपात. ते देखील कायमस्वरूपी मोनालिसाच्या रूपात. म्हणजे मोनालिसा समोर ठेवून तुम्ही ही कविता लिहिलीत, त्याच्यामध्ये मोनालिसा सारखं सौंदर्य अपेक्षित होतं का? नाही, मोनालिसा सारखं सौंदर्य अपेक्षित नाही, पण मोनालिसा ही कशी चिरंतन टिकणारी प्रतिमा आहे की ती कुठल्याही काळात तुम्ही बघा, म्हणजे आता अजून पुढे 50 वर्ष गेले तरी सुद्धा मोनालिसा ही प्रतिमा टिकणारच आहे. तो जेव्हा चित्रकार अशी कविता करतो की जी चिरंतन टिकणारी आहे, तर तो कुठल्याही रेषा केल्या तरी सुद्धा त्या रेषानंतर पुसल्या जात नाहीत, पण ती मोनालिसा लोकांच्या काळजामध्ये वर्षानुवर्ष राहू शकते. सो एखादी कुठचीही तुम्ही जर कृती केली तर ती अशी केली पाहिजे की जी चिरंतन लोकांच्या मनामध्ये राहील. बरोबर. आपण असं म्हणतो की ज्या प्रोफेशनमध्ये आपण असतो की लेखक खूप वाचत असतात, कवी जे असतात, कवी मनाची हळवी माणसं असं आपण म्हणतो की ती खूप कविता वाचत असतात. दिग्गजांचे कितीही नाही म्हटलं तरी आपल्या मनावरती वाचनामुळे परिणाम होत असतात. तर असे तुम्हाला आवडणाऱ्या काही निवडक अशा कवयित्री किंवा कवींची नावं तुम्ही घेऊ शकता की ज्यांचे परिणाम तुमच्या मनावर झालेत, ज्यांचे नकळत परिणाम तुमच्या लिखाणावर होतात, असं काही आहे का? तसं म्हणजे बघायला गेलं तर मी तर मुक्तछंदामध्ये करते, त्यामुळे एक संदीप खरेचं आमच्या मनावरती बराच परिणाम आहे. कारण जेव्हा लय आणि तालामध्ये कविता करत नाही, त्या मुक्तछंदामध्ये करतो, तर तेव्हा मुक्तछंदाला मला असं वाटतं की सर्वात पहिलं परिमाण संदीप खरेंनी मिळवून दिलंय, त्यामुळे त्याचे परिणाम माझ्या कवितांवरती आहेत. लिहितं होण्यासाठी आपण असं म्हणतो की खूप वाचायला पाहिजे किंवा आणि हे तुमच्या बाबतीत तुम्हाला अनुभवायला येतं का आणि ह्याच्यावरती तुमचा विश्वास आहे का? हो, शब्द संपत्ती पाहिजे. लिहितं होण्यासाठी वाचायला यायला पाहिजे. लिहितं होण्यासाठी कल्पनांची एक भरारी वेगवेगळी असायला हवी. ह्याच्यावरती तुम्ही किती विश्वास ठेवता? लिहितं होण्यासाठी तुम्हाला शब्दसंपदा जरूर पाहिजे, कारण तुमच्याकडे जर शब्दसंपदा नसेल आणि चपखल शब्द बसत नसेल तर त्या कवितेला तेवढा अर्थ निर्माण होऊ शकत नाही. त्यामुळे कवितेमध्ये शब्द चपखल बसण्यासाठी तुम्हाला शब्दसंपदेची नक्कीच जरुरी आहे. म्हणजे आता एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला वृक्ष म्हणायचं असेल पण त्या ठिकाणी तुम्ही झाड म्हटलं तर ते बसणार नाही बरोबर, किंवा नदी म्हणायचं असेल पण ते सरिता म्हणजे तिचं मीटरमध्ये बसत नसली कविता, तर त्याच्यासाठी तुम्हाला शब्दसंपदा माहिती असणं खूप गरजेचं आहे. आता नदी, सरिता, वृक्ष, झाडे खूपच सोपे शब्द आहेत, पण मी एक आपलं उदाहरण म्हणून सांगते. कवीच्या बाबतीत असं म्हटलं जातं की प्रौढत्वी निजशैशवास जपणे बाणा कवीचा असे वगैरे, असं आम्ही पाठ केलेलं आहे आमच्या शाळेमध्ये असताना. तर ह्याचा प्रत्यय किती येतो? जे न देखे रवी ते देखे कवी वगैरे असं. म्हणजे आता माझ्या ज्या काही कविता आहेत, प्रवाळ कविता आहे किंवा माझी एक कुंदन नावाची कविता आहे, तर ज्याच्यामध्ये म्हणजे असं बघून तुम्हाला वाटू शकत नाही की अरे ह्याच्यावरती पण कविता होऊ शकते. तर म्हणजे असे जे गोष्टी आहेत, म्हणजे आता तुम्ही जेव्हा मला म्हणता की अगं तू 18व्या वर्षी केलेली कविता आणि तुझ्या आजच्या कवितेमध्ये तुला काय फरक जाणवतो, तर तेव्हा जर मी ह्या गोष्टी बघितल्या असत्या, तर प्रवाळ बघितलं असतं, तर तेव्हा मी कदाचित करू शकले नसते कविता. पण जेव्हा आपण जसे पुढे पुढे जातो आणि आपण अनेक विषयांमध्ये आपण वाचन होते किंवा आपल्याला त्या गोष्टीतला खोलपणा जाणवतोय, तर तेव्हा त्याच्यामधून तुम्हाला वेगवेगळ्या विषयांवरती तुम्ही अजून खोलात जाऊन कविता करू शकता. त्याचं जेवढं तुम्ही खोल जाल तेवढं तुम्हाला अजून त्याच्यामध्ये त्याचं डेप्थ त्याची तुम्हाला दिसून येते. कविता हा एक वेगळा विषय असू शकतो. कल्पना विलास आहे तो. शेवटी कविता म्हणजे काय किंवा लेखन म्हणजे काय? लेखन हा वेगळा प्रकार आहे, कविता हा वेगळा प्रकार आहे. कवितेत आत्ता तुम्ही म्हणाला तशा अनेक गोष्टींचं भान ठेवावं लागतं. लेखकालाही लिहिताना ते भान असावं लागतं. पण कवितेमध्ये परत एक छंद घेणं किंवा त्याची गेयता असणं, ह्याच्यामध्ये खरंच तुमचं लक्ष कवयित्री किंवा कविता लिहिणाऱ्यांचं एवढं असतं का ते शब्दांमध्ये जास्त गुंतलेले असतात? ते शब्दांमध्येच जास्ती गुंतलेले असतात. पण आता मी जसं म्हटलं की तुम्हाला तर त्याच्यामध्ये लय तुमच्या अंगामध्ये ती भिनलेली असेल,
तर जेव्हा शब्द तुमच्यातून बाहेर येतात तेव्हा ते तुमच्या अंतर्मनामध्ये ते घुमायला लागतात आणि मग जेव्हा शब्द बाहेर येतो तेव्हा त्याला नादच प्राप्त झालेला असतो. म्हणजे त्या ज्या शब्दांना भाव मिळालेला असतो आणि येणारा भाव जो आहे तो नादातच बाहेर येतो, मग त्याला नादमयता जी मिळत जाते. तर मुक्तछंदातून लयीकडे येताना ती लय तुमच्या अंगामध्ये भिनायलाच लागते, तरच ही कविता जी येते ती लयबद्ध रूपामध्ये, छंदोबद्ध रूपामध्ये बाहेर येऊ शकते. तेव्हाच तुमच्या कवितेचं गाणं होऊ शकतं. म्हणजे मुक्तछंदाला लय लागू शकते, पण मुक्तछंदामध्ये ऐकणारी कविता ही कोणी वृत्तामध्ये आहे किंवा मात्रामध्ये आहे असं आपण नाहीच म्हणत. कवयित्री म्हणून एक स्वविकास असा व्हावा ह्याच्यासाठी काही तुम्ही प्रयत्न करता का, किंवा ते प्रयत्न असे काही केंद्रित असतात का? नाही, तर स्वविकास म्हणजे तुम्ही आता जेवढं जास्तीत जास्त तुम्ही वाचाल किंवा जेवढं जास्तीत जास्त तुम्ही फिराल, जेवढं तुम्ही प्रवास कराल, तुमचे विषय जेवढे वाढत जातात तेवढं तुम्हाला त्या विषयाचं ज्ञान होत जातं आणि तुम्ही जास्तीत जास्त प्रगल्भपणे त्या कविता करू शकता. आपला एक विचार असतो आणि तो विचार आपण पुढे नेतो, मग त्याला कल्पनेचं स्वरूप येतं आणि मग काहीतरी स्फुरत राहतं. हे जे स्फुरणं, विचार करणं आणि तो तसाच्या तसा ते कागदावरती उतरवणं, ह्याच्यामध्ये खरोखरच इतकं 100% साध्य होतं का? नाही. आता याच्यामध्ये कसं आहे की माझ्या मनामध्ये काहीतरी असेल, पण मला ते शब्दामध्ये जर उतरवायचं असेल आणि जर तो शब्द त्या मीटरमध्ये बसत नसेल तर मला तो करता येणार नाही. सो जेव्हा तुम्हाला त्याला चाली लावायच्या आहेत किंवा त्याला लय लावायची आहे तेव्हा तो मीटरमध्ये असणंच गरजेचं आहे. म्हणजे त्याला मात्रा, मीटर म्हणजे नेमकं काय? त्या तुम्हाला मात्रांमध्ये बसायला पाहिजे. म्हणजे तुमची अष्टाक्षरी असेल तर तुम्हाला ती 8 अक्षरांमध्येच ती आली पाहिजे. 9 अक्षर चालत नाही, 7 अक्षर चालत नाही. बरं. तर जेव्हा तुमची ती कविता अष्टाक्षरीमध्ये असेल तर तेव्हा त्याला 8 अक्षरांचं लय संगीत लागू शकतं. किंवा आता एखादी वृत्तामध्ये असेल, वसंत तिलका असेल, पादाकुलक असेल, तर त्याच्या ज्या काही मात्रा असतात, 17 असतील, 18 असतील, तर त्या मात्रांमध्येच ती कविता बसली पाहिजे. 17 चालणार नाही, 17.5 चालणार नाही, 18.5 चालणार नाही. सो त्याच्यामध्ये ती कविता बसणं, त्याला मीटरमध्ये कविता बसणं असं म्हणतात. पण म्हणजे हे बसवताना जसं आपण म्हणतो की मुक्त छंद आहे किंवा दुसरं काहीतरी तुम्ही लिहित गेलाय, तर हे तांत्रिक जास्ती होत नाही का? आणि मग तंत्र आणि कल्पना ह्याचा एक समन्वय कसा काय होतो? आता जसं की म्हटलं की जेव्हा तुम्ही मुक्तछंदामध्ये करता तेव्हा तुम्ही फक्त तुमच्या कल्पना आणि आशयावरती भर देता, पण जेव्हा तुम्हाला ती तंत्रामध्ये बसवायची असते कविता तर मला काहीतरी वेगळंच म्हणायचं आहे, पण ती तंत्रामध्ये बसत नाहीये. म्हणून मग ती मला तंत्राच्या दृष्टीने ते शब्द मला घ्यावे लागतील. आता समजा अशी एक कविता आहे की यमुना तीरी रुसली राधा, तिलाच कळली कसली बाधा. मला म्हणायचं असेल की तिनं जाणली बाधा, पण ते मीटरमध्ये बसत नाही. कारण की ते लईमध्ये म्हणताना पण तुम्ही बघा, यमुना तीरी रुसली राधा, तिने जाणली कसली बाधा, हे नाही होऊ शकत. पण यमुना तीरी रुसली राधा, तिलाच कळली कसली बाधा, तर हे मीटरमध्ये बरोबर बसतंय. तर म्हणजे म्हणताना तुम्ही सुद्धा बघितलं तर ती चालीमध्ये जी येणारी कविता असते त्याला ती मीटरमध्ये बसते असं म्हटलं जातं. तुम्ही जर आज एक पाठ्यपुस्तकांचा आढावा घेतलात तर त्या पाठ्यपुस्तकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कविता असतात. तुम्हाला असं आपणहून काही वाटतं का की ह्या पाठ्यपुस्तकांच्या मधल्या कविता ह्या कुठेतरी बदलायला हव्यात किंवा आणखीन काही वेगळ्या स्वरूपाच्या कविता त्याच्यामध्ये यायला हव्यात? हे बालमनं किंवा लहान मुलं वाचत असतात त्याच्यामध्ये, तर त्याच्यात काही बदल व्हावेत किंवा असं काही अपेक्षा आहे का, किंवा असा कधी विचार केलाय का? नाही, आता पाठ्यपुस्तकांमध्ये आता त्यांची जी काही निवड समिती असते तर ते तो भाग वेगळा आहे. आपण काय म्हणतो की बालमनांच्या मध्ये म्हणजे एक समजा तुम्हाला समितीवर नेमलं तर तुम्ही काही वेगळ्या प्रकारचं कविता विशेषतः अशा त्या पाठ्यपुस्तकात देऊ शकाल का? हो, म्हणजे आता ज्या प्रेम कविता आहेत, शृंगारिक कविता आहेत, त्या तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये घेता येणार नाही. म्हणजे आता अगदी 10वीच्या पुस्तकांमध्ये एखादी तुम्ही प्रेम कविता घेतली तर चालू शकेल, पण 5वी 6वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला फुलपाखरू अशा बालकविता तुम्हाला घ्यायला काय असाव्यात? आता 7वी पर्यंतच्या कविता आहेत, म्हणजे जे 12-13 वर्षाच्या खालच्या यांच्या कविता आहेत तर त्या तुम्हाला बालकवितांमध्येच घेतल्या पाहिजेत. पण त्याच्या वरच्या आहेत त्याच्यामध्ये खूप शृंगारिक चालणार नाही, ज्याच्यामध्ये प्रेम कविता आहेत त्या चालणार नाहीत. सो ते भान पाठ्यपुस्तक करताना आपल्याला घ्यावं लागतं. तुम्ही असं म्हणालात की प्रेरणा, प्रतिमा आणि प्रत्यक्ष हे 3 उतरवायला लागतं तेव्हा एक कविता पूर्णपणाने साकार होते. हे जे भान आहे, हे भान ठेवताना, हे भान लिहिताना, किंवा आता तुम्ही मात्रेचा उल्लेख केलात की कमी किंवा जास्त असून चालत नाही, हे सगळं जर जमलं नाही तर कविता जमली नाही असं आपण म्हणतो का? हो, म्हणजे आता मला कसं आहे की मला एखादी गोष्टीची मला प्रेरणा मिळाली, मग ती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे ती माझ्या नजरेसमोर येत असेल, मग ती झाली म्हणजे आता पहिली झाली माझी प्रेरणा.
मग झाली माझी प्रतिमा, की त्या प्रेरणेतून मला एखादी प्रतिमा मला सुचते आणि मग त्या प्रतिमेचं मी रूपांतर करते, ती जेव्हा मला कल्पना दिसते ती प्रत्यक्षामध्ये उतरवते. मग ती प्रत्यक्षामध्ये उतरवते तेव्हा ती माझी कविता असेल, चित्रकाराचं चित्र असेल, मूर्तिकाराची मूर्ती असेल. आणि मग जेव्हा मला हे सगळं दिसतं तर तेव्हा मला माझ्या अंतर्मनामध्ये प्रकाश दिसायला लागतो, त्याच्यातून मला शब्द मिळायला लागतात. मग पुढे पुढे जाताना त्याच्यामधून तुम्हाला अजून शब्द मिळत जातील, ते शब्दच तुमचे प्रेरणा ठरतात आणि मग त्याच्यातून तुमची कविता निर्माण होते. मग एक कविता, दुसरी कविता, तिसरी कविता, म्हणजे जर ते रोपटं असेल तर त्या रोपट्याचं वृक्ष होऊन जातोय. तर हे जे तुम्हाला मिळतं ते तुम्हाला कुठेतरी प्रेरणा लागते, म्हणजे त्याला जे माध्यम लागतं तीच कलाकाराच्या दृष्टीने प्रेरणा आहे. मग तो तुमचा आत्मशोध आहे, की बाबा हा दगड मला दिसला, या दगडातून मला आत्मशोध होतोय. नदी आहे, त्या नदीला जर मी म्हटलं की अरे ही मी नदीसारखी आहे, तर नदीचं खळाळणं माझ्यासारखं आहे का, किंवा माझं खळाळणं नदीसारखं आहे का. तर हा एक आत्मशोध आहे की तुम्ही स्वतःचं रूप निसर्गामध्ये बघता आणि मग त्या निसर्गाला तुम्ही प्रतिमेच्या रूपामध्ये बघता आणि ते प्रत्यक्षात उतरतं, तेव्हा ती कविता निर्माण होते. आत्मशोध म्हणजे तुम्ही जिथे जिथे तुम्हाला दिसतंय त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःचं रूप दिसणं, हीच एक आत्मशोधाची प्रक्रिया आहे. आपण आत्तापर्यंत जो काही आढावा आला आहे त्याच्यामध्ये असं आपण म्हणू शकतो की ही कवितेचं तुमचं जे वाचन आहे, हा कविता वाचन हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा भाग आहे की तुम्ही प्रेक्षकांच्या मनापर्यंत ती पोचायला पाहिजे. तर ह्या वाचन करत असताना काही विशिष्ट गोष्टींचा सांभाळाव्या लागतात का? हो, म्हणजे आता ज्या माझ्या महत्त्वाच्या ओळी अशा आहेत की ज्या मला लोकांच्या मनावरती ठसल्या पाहिजेत असं वाटतं, तर त्या कविता तुम्ही, त्या ओळी तुम्ही दोनदा म्हणा. किंवा आता जर त्या आपण जसं सुनीतमध्ये बघतो की त्याच्यामध्ये 14 ओळींचं आहे, पहिलं कडवं आणि शेवटचं कडवं, मग ते तुम्ही दोनदा म्हणा आणि बाकीचं आहे ते एक एकदा म्हणा. कडवं असेल ते तुम्ही 2 ओळी एकत्रच म्हटल्या पाहिजेत. तर हे तुम्हाला भान ठेवावं लागतं. मुक्तछंदामध्ये कसं प्रत्येक ओळ वेगवेगळी असते, त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला एकदा म्हटलं तरी चालतं, पण जिथे कडवं आहे तिथे तुम्हाला त्या 2 ओळी एकत्रच म्हटल्या पाहिजेत. ते जर तुम्ही तोडून म्हटलं तर त्या कडव्याला किंवा कवितेला अर्थ राहत नाही. तुमच्या स्वतःच्या कविताचं गाणं व्हावं अशी काही तुमची मनोकामना आहे का? हो, म्हणजे आता मगाशी आपण जसं म्हटलं की आता मी 95% कविता मुक्तछंदामध्येच करते, पण आता जेव्हा मी त्याचा अजून सखोलतेने जेव्हा त्याचा मी विचार करायला गेले, तर तेव्हा मला त्याच्यामध्ये काही काही कवितांमध्ये मला लय सापडली. म्हणजे आता माझी एक कविता आहे की टप टप पडती धरणी वरती शुभ्र फुलांचे घडे, तर ह्याच्यामध्ये लय आलेली आहे. तर ही जेव्हा ओळ मला मिळाली तर त्याच्यापुढे मला पुढच्या 4 ओळी त्या लईमध्येच सापडल्या, तर मला त्याच्यामध्ये मीटर सापडलं. तर त्यामुळे त्या कवितेचं, अशा कवितांचं गाणं व्हावं हा माझा मनोदय आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. तर ह्या तुमच्या मनोदयाला आमच्या खूप खूप शुभेच्छा आणि शुभकामना. तुम्ही इथे आलात त्याच्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.